आज पश्चिम महाराष्ट्रातला दुसऱ्या टप्प्याचा दौरा 6 कोटी मराठ्यांचं श्रद्धास्थान असलेलं प्रामाणिक नेतृत्व मनोजदादा जरांगे पाटील आजचं दुसऱ्या टप्प्यातलं शांतता रॅलीचं दर्शन सोलापूरमधून होत आहे. तरी आता तुम्ही बघू शकता. माझी मीडियाला विनंती आहे की तुम्ही पब्लिक दाखवा, सरकारला दाखवा, या झोपी गेलेल्या सरकारला. देवेंद्र फडणवीसला बघा म्हणावं काय चालू जनतेत, मराठ्यांचा रोष किती आहे बघा म्हणावं देवेंद्र फडणवीसला. आणि आज रेकॉर्ड ब्रेक रॅली सोलापूरमधून होणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे. मनोजदादा जरांगे पाटील मराठ्यांचं काळीज, 6 कोटी मराठ्यांचं काळीज थोड्याच वेळात सोलापूरच्या पावननगरी सिद्धेश्वर रामेश्वर यांच्या पावननगरीत येत आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आज मराठ्याचा स्वाभिमान असणारे मनोजदादा जरांगे पाटील काही थोड्याच वेळात आपल्या सोलापूर नगरीत त्यांचं स्वागत होणार आहे. तरी सोलापूरकरांची, तमाम सोलापूर जिल्ह्यातल्या युवकांची व मराठा समाज व इतर बहुजन समाजाची इच्छा आहे की मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत अख्ख्या महाराष्ट्रात झालं ना, असं या पद्धतीनं सोलापुरात होईल याची अपेक्षा. आणि सोलापूर शहरातील किंवा जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांचं अचूकता आहे की मनोजदादांचं स्वागत थोड्याच वेळात होईल. त्यावेळेस मनोजदादाला सुद्धा वाटेल की बाबा सोलापूरचा मराठा समाज किती रोषानं या सरकारच्या विरोधात जी रोष आहे ती सोलापुरातून आज दिसणार आहे. ती फक्त सरकारने याची दखल घेतली पाहिजे एवढं सांगतो. जय जिजाऊ जय शिवराय. सर्व समाज बांधवाला माझा जय शिवराय. आज सोलापूर शहरामध्ये हे जे भगवं वादळ आहे ती केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांचं भगवं वादळ आहे. अरे किती आली किती गेली, देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा एवढा तापा नसतो तेवढा तापा माझ्या जरांगेदादा पाटीलला आहे. आणि कुठल्याही ग्रामपंचायत सदस्य नसून सुद्धा आज सर्व समाज बांधवांसाठी झटतेत आणि लढतेत ती केवळ आणि केवळ फक्त एकच माझा नेता आहे, तो बी पाटील आणि जरांगेदादा पाटील. ही समाज बांधवाला आरक्षण ती बी 50% आतमधूनच आरक्षण ओबीसी मधून घेण्यासाठी त्यांनी लढतात. आणि ह्यांनी जरी नाही दिला तरी येणारी सत्ता ही मनोजदादा जरांगे पाटलाची येणार आहे. आणि आम्ही त्याच्यामधूनच 50% आतमध्येच ओबीसी मधून आरक्षण आम्ही घेणार आहे, एवढं मी तुम्हाला खात्री देतो. आणि आता सोलापूर शहरामध्ये जे मनोजदादाचं भव्य दिव्य असं जे स्वागत चाललेलं आहे ही सर्व सोलापूरच्या जिल्ह्यातील सर्व समाज बांधवाला माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय शिवराय जय भवानी. मराठा हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है, हम सब जरांगे. खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला हा संविधानिक लढा मराठ्यांना मी थांबणार नाही. संविधानिक मागणी असताना सरकार जाणीवपूर्वक वेळ कडोपाना करतंय, जाणीवपूर्वक जातीत त्यानंतर समाजामध्ये घराघरात भांडण लावण्याचं काम हे सरकार करत आहे. विशेष करून देवेंद्र फडणवीस याला कारणीभूत आहेत. ह्या संविधानिक मागणी पूर्ण होईपर्यंत हा मराठा समाज आता थांबणार नाही. महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा निश्चितपणानं हा पिचलेला आहे, त्याची आर्थिक स्थिती दुर्बल झालेली आहे. अशा अवस्थेत अनेक वेगवेगळ्या आयोगाने देखील वेगवेगळी टिप्पणी देखील यापूर्वी केलेली आहे. असं असताना जर संविधानिक लढ्यामध्ये सरकार जर वेळ काढोपाना करत असेल तर त्याला यावेळी जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. निश्चितपणानं मनोज जरांगे पाटील यांचा लढा यशस्वी होईपर्यंत हा मराठा बांधव थांबणार नाही. धन्यवाद. मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीनिमित्त सोलापुरात पश्चिम महाराष्ट्रातून जी सुरुवात होते ती सोलापुरात होते. गेले 2 मराठा समाजाचे मेळावे अत्यंत भव्य प्रमाणात सोलापूर शहर आणि जिल्ह्याने साजरे केले. हा सुद्धा तितक्याच ताकदीनं आपल्या मागण्या रास्त मागण्या घेऊन सरकारच्या समोर ठाकतंय. आणि सगळ्यांनी ह्या जिल्हा आणि शहर तन मन धनाने सकल मराठा आणि क्रांती मोर्चा दोघांनी ही जबाबदारी उचलली आहे आणि ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आज तसं तर पावसाळी वातावरण असून सुद्धा जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने मराठा येत आहेत. ह्याचाच असा अर्थ आहे की गरजवंत मराठा स्वतःच येऊन सुद्धा बरोबर सगळी गावं गावं त्या सोलापुरात येत आहेत. सरकारने जास्तीत जास्त उद्याच्या लवकरच सगळ्या सोयऱ्याचं अधिसूचना काढावी
व हा निर्णय करून टाकावा. धन्यवाद. मराठा योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरमध्ये जे आयोजित केलेल्या शांतता रॅलीमध्ये लाखोच्या संख्येने सोलापूर जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. आता तरी या सरकारनं जागा होऊन ज्या होतकरू आणि कष्टकरी मराठ्यांना ओबीसीमधून 50% आतमध्ये आरक्षण देण्याचं या सरकारनं लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशीच आमची फक्त मराठा समाजाच्या वतीनं या सरकारला मागणी आहे. या होऊ घातलेल्या विधानसभेमध्ये आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो सर्व मराठा बांधव या ठिकाणी तंतोतंत पाळण्याचं पाळतील. या ठिकाणी मराठा बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद या ठिकाणी सरकारला दाखवण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्हा व शहरवासियांतर्फे करण्यात येत आहे. सकल मराठाच्या ज्यांना आयोजित केलेल्या या सकल मराठा शांतता रॅलीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता या सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सहज स्वागत करीत आहे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील. आता थोड्याच वेळामध्ये तुळजापूरहून सोलापूरमध्ये आगमन होणार आहे. तरी या सर्वच तयारी अगदी आरोग्याच्या, पाण्याच्या, खाण्याच्या सगळ्याची व्यवस्था या सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तरी सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी सोलापूर शहर व जिल्ह्यातील समाज बांधवांचं मी या ठिकाणी सहज स्वागत करतो. धन्यवाद. या ठिकाणी आज आपण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वजण आपण एकत्र आलेलो आहोत. याच्या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो की जो आपला समाज आहे तो मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागे राहणे खूप महत्त्वाचे आहे की ज्याच्या माध्यमातून आपला समाज पुढे जाईल. समाजाला जे आरक्षण मिळणार आहे, इतके दिवस आपल्याला कोणताही पुढारी किंवा कोणताही नेता या ठिकाणी मदत करत नव्हता, परंतु मनोजदादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून एक आपल्याला नेता मिळालेला आहे. आणि नक्कीच आपल्याला या समाजाला किंवा समाजाला पुढे नेण्यामध्ये मनोजदादांच्या माध्यमातून आपण सर्वजण काम करूया. सर्व समाजाला एक विनंती करतो की आपण सर्वजण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागे उभे राहावे. धन्यवाद. माननीय मनोजभाई जरांगेचा पश्चिम महाराष्ट्रातला पहिला दौरा आहे सोलापूरचा. त्या सोलापूरच्या दौऱ्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली सभा आयोजित केलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत प्यारी रॅलीची आहे. पण त्या रॅलीत येणाऱ्या मराठा बांधवांना 1 लाख पाण्याच्या बाटल्याची सोय केलेली आहे. फूड पॅकेट 1 लाख फूड पॅकेटची सोय केलेली आहे. 20 LED आहेत, 300 स्पीकर आहेत. परंतु सर्व लोकांना आलेल्या मराठा बांधवांना, भगिनींना आरोग्याची सेवासुद्धा इथं देण्यात आलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास होणार नाही. परंतु मनोज जरांगे साहेब आपल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसीमधून 50% ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत. या महाराष्ट्रातला जागा करण्यासाठी मनोज जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज लाखोच्या संख्येने एकवटला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज मनोज जरांगे दादा यांची रॅली सुरुवात होणार आहे. त्या पद्धतीनं मराठा क्रांती मोर्चाने इथं सगळी व्यवस्था केलेली आहे. फ्रूट पॅकेट, पाण्याच्या बाटल्या व सर्व पद्धती येणाऱ्या जे मराठी कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना त्याची व्यवस्था केलेली आहे आणि मोठी रॅली होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये ज्या मराठ्यांची कळवळ, मुलांची कळवळ असणारे योद्धा नेता जरांगे पाटील साहेब आज या सोलापूर शहरातून एक मोठी रॅली, शांतता रॅली करून समाजाला संबोधन करणार आहेत. आजपर्यंत 1 वर्ष झालं लढा देतात, पण या लढ्यातून निश्चित आम्हाला मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही. सर्व बांधव, आम्ही मराठा बांधव जरांगे पाटलीच्या पाठीमागे राहणार आहोत.